तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी-टी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 4 मार्च 2026ला तुमचा हिंदी विषयाचा बोर्डाचा पेपर असणार आहे. तर बघा बरेचसे विद्यार्थी वर्षभर हिंदी विषयाकडे दुर्लक्ष करतात किंवा हिंदी विषयाचा अभ्यासच करत नाही. कारण हिंदी विषय म्हटला, की ह्या विषयामध्ये काय अभ्यासायचं, किती अभ्यासायचं आणि कशा पद्धतीने अभ्यासायचं हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नसतं. त्यामुळे विद्यार्थी हळू या विषयापासून दूर होतात. पण बघा आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्यात सोपा विषय हा तुमचा हिंदी विषय वाटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा हिंदी विषयाचा पेपर हा एकूण 80 गुणांचा असतो आणि 3 तासामध्ये हा पेपर तुम्हाला सोडवायचा असतो. तर बघा सगळ्यात आधी आपण हिंदी विषयाचा पेपर पॅटर्न समजून घेऊ. त्यानंतर प्रत्येक विभागानुसार तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे ते आपण बघू. तर बघा तुमचा हिंदी विषयाचा पेपर एकूण 5 विभागामध्ये विभागलेला असतो. ज्यामध्ये तुमचा पहिला विभाग असतो गद्य विभाग. एकूण 20 गुणांचे प्रश्न तुम्हाला या विभागामध्ये विचारले जातात. त्यानंतर दुसरा विभाग असतो तुमचा पद्य विभाग. एकूण 12 गुणांचे प्रश्न तुम्हाला या विभागामध्ये विचारले जातात. त्यानंतर तिसरा विभाग असतो पूरक पठण विभाग. एकूण 8 गुणांचे प्रश्न तुम्हाला या विभागामध्ये विचारले जातात. त्यानंतर चौथा विभाग असतो भाषा अध्ययन विभाग. यालाच आपण व्याकरण विभाग असं देखील म्हणतो. एकूण 14 गुणांचे प्रश्न तुम्हाला व्याकरणावरती परीक्षेत विचारले जातात. त्यानंतर पाचवा विभाग असतो रचना विभाग. यालाच आपण उपयोजित लेखन विभाग असं देखील म्हणतो. एकूण 26 गुणांचे प्रश्न तुम्हाला उपयोजित लेखनावरती विचारले जातात. तर बघा अशा पद्धतीने तुमचा हिंदी विषयाचा पेपर एकूण 5 विभागामध्ये विभागला जातो. आता बघा तुम्हाला प्रत्येक विभागामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, किती गुणांसाठी विचारले जातात आणि प्रत्येक विभागानुसार तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा ते आता आपण बघूया. तर बघा तुम्हाला परीक्षेमध्ये तुमचा पहिला विभाग असणार आहे गद्य विभाग. एकूण 20 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असेल. आता बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला एकूण 3 प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 1 अ, प्रश्न क्रमांक 1 आ आणि प्रश्न क्रमांक 1 ई असे 3 प्रश्न तुम्हाला या विभागामध्ये असणार आहेत. आता बघा प्रश्न क्रमांक 1 अ आणि प्रश्न क्रमांक 1 आ हे दोन्ही प्रश्न सारखेच असतील. फक्त ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुमचा उतारा हा बदलणार आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 1 अ हा तुमचा पठित गद्यांशावरती 8 गुणांसाठी असणार आहे आणि प्रश्न क्रमांक 1 आ हा देखील तुम्हाला पठित गद्यांश 8 गुणांसाठीचा असणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 1 ई हा प्रश्न तुम्हाला अपठित गद्यांशावरती असणार आहे. म्हणजे तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरचा एक छोटासा उत्तरा परीक्षेत दिला जाईल आणि त्या उत्तरावरती तुम्हाला 4 गुणांचे प्रश्न हे सोडवायचे असतील. अशा पद्धतीने एकूण 20 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असणार आहे. आता बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि ह्या विभागाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा ते आता आपण बघूया. तर बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 अ आणि प्रश्न क्रमांक 1 आ हे दोन्ही प्रश्न सारखेच असतील. फक्त दोन्ही प्रश्न प्रकारांमध्ये तुमचे उतारे हे बदलणार आहेत. आता बघा तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने असणार आहेत. तर बघा प्रश्न क्रमांक 1 अ मध्ये हे 4 प्रश्न सारखेच असतील. प्रश्न क्रमांक 1 आ मध्ये देखील हे 4 प्रश्न तुम्हाला सारखेच असणार आहेत. फक्त उतारा तुमचे वेगवेगळा असेल. आता बघा हे प्रश्न यामध्ये तुम्हाला 2-2 गुणांसाठी 2 आकलन कृती विचारले जातात. त्यानंतर तिसरा प्रश्न शब्दसंपदावरती असतो आणि चौथा प्रश्न स्वमत कृतीवरती असणार आहे. असे एकूण 8 गुणांसाठीचे तुमचे हे प्रश्न असतात. त्यानंतर ह्या विभागामध्ये तुमचा तिसरा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 1 ई. हा प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठीचा असतो. यामध्ये तुम्हाला अपठित गद्यांश म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा उतारा तुम्हाला दिलेला असतो. ज्यावरती तुम्हाला 2 गुणांसाठी आकलन कृती आणि 2 गुणांसाठी स्वमत कृती असे एकूण 4 गुणांचे प्रश्न तुम्हाला ह्या प्रश्न प्रकारामध्ये सोडवायचे असतात. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्या विभागामध्ये प्रश्न हे विचारले जातात. आता बघा पहिल्या विभागाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा. तर बघा ह्या विभागामध्ये काही प्रश्न असे असतात, की ज्यामध्ये तुम्हाला इझिली गुण मिळतात. ज्यामध्ये बघा आकलन कृतीचे प्रश्न खूप सोपे असतात आणि तुम्हाला इझिली आकलन कृतीला मार्क्स मिळतात. ज्यामध्ये बघा ह्या विभागात तुम्हाला एकूण 5 आकलन कृती असतात. प्रत्येक आकलन कृतीला 2 गुण असतात. म्हणजे 10 गुण तुम्हाला इझिली ह्या विभागामध्ये मिळवता येतात. त्यानंतर बघा स्वमत कृतीचा प्रश्न देखील अगदी सोपा असतो आणि इझिली स्वमत कृतीला तुम्हाला मार्क्स मिळतात. तर बघा एकूण 3 स्वमत कृती असतात. प्रत्येक स्वमत कृती 2 गुणांची असते. म्हणजे 6 गुण या ठिकाणी पण तुम्हाला इझिली मिळतात. आता उरला प्रश्न शब्दसंपदा ह्या प्रश्न प्रकाराचा. आता बघा ह्या प्रश्न प्रकाराचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा. तर बघा तुमच्या पाठाखालील समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दयुग्म शब्द, प्रत्ययुक्त शब्द, वचन परिवर्तन शब्द तर अशा शब्दांचा तुम्हाला अभ्यास हा करायचा असणार आहे. फक्त एवढं करा शब्दसंपदामध्ये देखील तुम्हाला 2 गुण इझिली मिळतील. तर बघा पहिल्या विभागाचा अभ्यास करताना फक्त तुम्हाला एवढं काम करायचंय. तुम्हाला 20 गुण तुम्ही इझिली स्कोर करू शकता.
त्यानंतर बघा तुमचा परीक्षेमध्ये दुसरा विभाग असतो पद्य विभाग. तर बघा अगदी सोपा विभाग असतो आणि इझिली तुम्ही 12 पैकी 12 गुण ह्या विभागामध्ये मिळवू शकता. तर बघा पद्य विभाग एकूण 12 गुणांसाठीचा असतो. यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न हे विचारले जातात. प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 2 दोन्ही प्रश्न सारखेच असणार आहेत. फक्त तुमचा पद्यांश म्हणजे कविताही बदलणार आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 2 पठित पद्यांश 6 गुणांसाठी असणार आहे आणि प्रश्न क्रमांक 2 हा देखील तुम्हाला पठित पद्यांश 6 गुणांसाठीचा असणार आहे. एकूण 12 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असणार आहे. आता बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जातात ते आता आपण बघूया. तर बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 2 असे 2 प्रश्न विचारले जातात. दोन्ही प्रश्न सारखेच असतात. दोन्ही प्रश्न प्रकारांमध्ये फक्त तुमची कविता ही बदललेली असते. आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 2 गुणांसाठी आकलन कृती विचारली जाते, 2 गुणांसाठी शब्दसंपदा विचारली जाते आणि 2 गुणांसाठी सरळ अर्थाचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. असा एकूण 6 गुणांसाठीचा तुमचा प्रत्येकी प्रश्न असणार आहे. आता बघा ह्या विभागासाठी अभ्यास कशा पद्धतीने करायचा ते आता आपण बघूया. तर बघा ह्या विभागामध्ये देखील काही प्रश्न असे असतात, की ज्या ठिकाणी तुम्हाला इझिली मार्क्स मिळतात. जसं की आकलन कृती असेल, तर बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला 2 आकलन कृती प्रत्येकी 2-2 गुणासाठी म्हणजे 4 गुण या ठिकाणी देखील तुम्हाला इझिली मिळतात. त्यानंतर बघा शब्दसंपदा हा प्रश्न देखील अगदी सोपा असतो. तुम्हाला कवितेवर आधारित शब्दसंपदाचे प्रश्न खूप सोपे असतात आणि इझिली या ठिकाणी मार्क्स देखील मिळतात. तर बघा शब्दसंपदेसाठी 2 प्रश्न असणार आहेत प्रत्येकी 2-2 गुणांसाठी. म्हणजे 4 गुण तुम्हाला या ठिकाणी देखील इझिली मिळतात. आता उरला विषय सरळ अर्थ. आता बघा ह्या प्रश्न प्रकारासाठी तुम्हाला काय करायचंय? तर बघा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जेवढ्या पण कविता दिलेल्या आहेत, त्या प्रत्येक कवितेला नीट वाचायचे आणि नीट समजून घ्यायचे. त्यांचा भावार्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. फक्त एवढं काम करा, तुम्हाला या विभागामध्ये देखील 12 पैकी 12 गुण इझिली मिळतात. ओके. त्यानंतर बघा तुमचा तिसरा विभाग असतो पूरक पठण विभाग. आता बघा ह्या विभागाचा सेपरेटली अभ्यास करण्याची गरज नाही. कारण खूप ईझी विभाग असतो आणि ऑलरेडी तुम्ही गद्य विभाग आणि पद्य विभाग अभ्यासला असेल, तर या विभागामध्ये इझिली 8 पैकी 8 गुण हे मिळतात. आता बघा पूरक पठण विभागामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा विभाग 3 पूरक पठण विभाग एकूण 8 गुणांसाठीचा तुम्हाला असणार आहे. ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 3 असे 2 प्रश्न प्रत्येकी 4-4 गुणांसाठी तुम्हाला विचारले जातील. आता बघा प्रश्न क्रमांक 3 हा तुम्हाला पठित गद्यांशावरती असणार आहे आणि प्रश्न क्रमांक 3 हा तुम्हाला पठित पद्यांशावरती असणार आहे. आता बघा दोन्ही प्रश्न प्रकार सारखेच असतात. फक्त तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 मध्ये गद्यांश दिला जाईल आणि प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला पद्यांश हा दिला जाणार आहे. आता बघा प्रश्न प्रकार कशा पद्धतीने असणार? यामध्ये तुम्हाला आकलन कृती विचारली जाते 2 गुणांसाठी आणि सुहमत कृती विचारली जाते 2 गुणांसाठी. अशा पद्धतीने प्रत्येकी 4 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असतो. आता बघा हे विभागामध्ये अगदी सोपे प्रश्न असतात आणि इझिली तुम्हाला मार्क्स मिळतात. ज्यामध्ये बघा आकलन कृती असणार आहे. 2 आकलन कृती प्रत्येकी 2-2 गुणांसाठी म्हणजे 4 गुण तुम्हाला इझिली मिळून जातात. त्यानंतर स्वमत कृती असते. 2 स्वमत कृतीचे प्रश्न तुम्हाला प्रत्येकी 2-2 गुणासाठी विचारले जातात. म्हणजे 4 गुण या ठिकाणी देखील तुम्हाला इझिली मिळतात. तर बघा ह्या विभागासाठी सेपरेटली अभ्यास करण्याची गरज नाही. ह्या विभागामध्ये तुम्हाला इझिली 8 पैकी 8 गुण हे मिळतात. यानंतर बघा तुमचा परीक्षेमध्ये चौथा विभाग असतो भाषा अभ्यास विभाग. यालाच आपण व्याकरण विभाग असं देखील म्हणतो. एकूण 14 गुणांचे प्रश्न तुम्हाला व्याकरणावरती परीक्षेमध्ये विचारले जातात. आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना व्याकरण विभाग खूप अवघड वाटतो. कारण याआधी कधी हिंदी व्याकरण त्यांनी अभ्यासलं नसतं. पण बघा तुमचं इयत्ता 10वीचं हिंदी व्याकरण खूप सोपं आहे. तुम्हाला इझिली 14 पैकी 14 गुण हे मिळवता येतात. यासाठी तुम्हाला काय करायचंय प्रत्येक घटक नीट अभ्यासा, नीट समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही प्रत्येक घटक स्वतःहून अभ्यासणार नाही, तोपर्यंत तुम्हाला हिंदी व्याकरणातला प्रत्येक घटक हा अवघड वाटणार आहे. पण जेव्हा तुम्ही स्वतःहून हा प्रत्येक घटक अभ्यासणार आहे, तुम्हाला असं वाटेल की 14 गुण आपले हक्काचे आणि इझिली तुम्हाला 14 गुण हे मिळवता येतात. तर बघा हिंदी व्याकरण 10वी साठी खूप सोपं आहे. फक्त तुम्ही अभ्यासा. बरेचसे विद्यार्थी काय करतात, हिंदी व्याकरण डायरेक्ट स्किप करतात. त्याचा अभ्यास पण करत नाही आणि परीक्षांमध्ये देखील हिंदी व्याकरणाचे प्रश्न सोडवत नाही. पण बघा जर तुम्ही हिंदी व्याकरण जर अभ्यासलं, तुम्हाला लक्षात येईल की हिंदी व्याकरणातले 14 गुण हे तुमच्या हक्काचे असणार आहेत आणि खूप सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षामध्ये विचारले जातात. आता बघा 14 गुणांचे प्रश्न यामध्ये कुठल्या घटकावरती प्रश्न विचारले जातात ते आता आपण बघूया. तर बघा विभाग 4 यामध्ये प्रश्न क्रमांक 4 तुम्हाला व्याकरणावरती विचारला जातो. ज्यामध्ये बघा शब्दभेद असेल 1 गुणासाठी, अव्यय असेल 1 गुणासाठी, संधी असेल 1 गुणासाठी, सहाय्यक क्रिया असेल 1 गुणासाठी, प्रेरणार्थक क्रिया असेल 1 गुणासाठी, मुहावरे असतील 1 गुणासाठी, कारक आणि विरामचिन्ह असतील 1-1 गुणासाठी. त्यानंतर काल परिवर्तन, वाक्य के भेद आणि शुद्ध अशुद्ध शब्द प्रत्येकी 2-2 गुणांसाठी. असे एकूण 14 गुणांसाठीचा तुमचा हा व्याकरण विभाग असतो. आता बघा हे विभागाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा? तर बघा प्रत्येक घटकाला नीट अभ्यासा, नीट समजून घ्या आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा तुम्ही सराव करा.
आता बघा सराव कशा पद्धतीने करायचा, तुमच्याकडे मागील वर्षाचे बोर्डाचे पेपर असतील, त्या पेपरमध्ये आलेले प्रश्नच तुम्ही सोडवा. कारण बोर्डाच्या परीक्षेमध्ये हिंदी व्याकरणातले प्रश्न तुम्हाला वारंवार रिपिटिव्हली विचारले जातात किंवा तेच प्रश्न तुम्हाला दुसऱ्या वर्षी परीक्षेत पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात आधी घटक नीट अभ्यासा, नीट समजून घ्या आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करण्यासाठी तुम्ही मागील वर्षी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांचा आधार घ्या. अशा पद्धतीने तुम्ही व्याकरण विभागाचा अभ्यास करू शकता. यानंतर बघा तुमचा 5वा विभाग असतो रचना विभाग. यालाच आपण उपयोजित लेखन विभाग असं देखील म्हणतो. आता बघा या विभागामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 प्रश्न क्रमांक 5 आणि प्रश्न क्रमांक 5 असे 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 5 रचनाकृती 9 गुणांसाठी, प्रश्न क्रमांक 5 रचनाकृती 10 गुणांसाठी आणि प्रश्न क्रमांक 5 निबंध लेखन 7 गुणांसाठी. असे एकूण 26 गुणांसाठीचा तुमचा हा विभाग असतो. आता बघा हे विभागामध्ये कशा पद्धतीने प्रश्न असतात ते आता आपण बघूया. तर बघा या विभागामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 हा रचनाकृतीवरती असतो. एकूण 9 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असतो. ज्यामध्ये तुम्हाला पत्रलेखन 5 गुणांसाठी आणि गद्य आकलन 4 गुणांसाठी तुम्हाला सोडवायचं असतं. आता बघा गद्य आकलन म्हणजे काय? तर बघा तुम्हाला एक उतारा दिला जातो आणि त्या उतार्यावर आधारित तुम्हाला प्रश्न तयार करायचे असतात. एकूण 4 प्रश्न तयार करायचे असतात प्रत्येकी 1-1 गुणासाठी. तर बघा गद्य आकलनाचा प्रश्न खूप सोपा असतो आणि इझिली या ठिकाणी तुम्हाला 4 पैकी 4 गुण हे मिळत असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 असणार आहे. यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न असतो वृत्तांत लेखन किंवा कहाणी लेखन ह्या दोन्ही प्रश्न प्रकारापैकी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो 5 गुणांसाठी. त्यानंतर विज्ञापन लेखन हा देखील प्रश्न खूप सोपा असतो 5 गुणांसाठी. तर बघा प्रश्न क्रमांक 5 मध्ये तुम्हाला प्रत्येकी 5-5 गुणांचे 10 गुणासाठीचे प्रश्न हे विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 असणार आहे. यामध्ये तुम्हाला निबंध लेखनावरती प्रश्न हा विचारला जातो. एकूण 7 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असतो. तर बघा निबंध लेखनासाठी 3 विषय दिले जातात. त्यापैकी कुठल्याही एका विषयावरती 7 गुणाचा निबंध तुम्हाला लिहायचा असतो. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला उपयोजित लेखनामध्ये प्रश्न हे विचारले जातात. आता बघा ह्या विभागामध्ये देखील काही प्रश्न असे असतात, की ज्या ठिकाणी तुम्हाला इझिली मार्क्स मिळतात. जसं की गद्य आकलनाचा प्रश्न असेल 4 गुण तुम्हाला इझिली मिळतात. त्यानंतर विज्ञापन लेखन हा देखील प्रश्न खूप सोपा असतो. या ठिकाणी देखील तुम्हाला 5 गुण इझिली मिळतात. तर बघा तुम्हाला 9 गुण या विभागामध्ये इझिली मिळतात. आता बघा ह्या विभागामध्ये कुठले प्रश्न तुम्हाला अभ्यासायचे असणार आहे? तर बघा पत्रलेखन हा प्रश्न तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. त्यानंतर वृत्तांत लेखन हा प्रश्न तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. फक्त एवढे 2 प्रश्न तुम्हाला अभ्यासायचे आहेत. आता उरला विषय निबंध लेखनाचा. तर बघा निबंध लेखनासाठी सेपरेट अभ्यास करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त काय करायचंय, मागील वर्षी बोर्डाच्या परीक्षेत आलेल्या प्रश्नांचा तुम्हाला निबंध लेखनासाठी सराव करायचा आहे. जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कुठलाही निबंध विचारला गेला, तो तुम्ही इझिली लिहू शकतात. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला या विभागाचा अभ्यास हा करायचा असणार आहे. ज्यामध्ये फक्त तुम्हाला पत्रलेखन आणि वृत्तांत लेखन हे 2 घटक तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचा हिंदी विषयाचा पेपर असतो आणि प्रत्येक विभागाला तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यासायचं ते आता आपण समजून घेतलं. आता बघा बोर्डाच्या परीक्षेसाठी हिंदी विषयाचा अभ्यास करताना काही महत्त्वाच्या गोष्टी त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ज्यामध्ये बघा पहिली महत्त्वाची गोष्ट असणार आहे पेपर प्रेझेंटेशन आणि टाईम मॅनेजमेंट. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पेपर कशा पद्धतीने लिहिला जातो हेच माहीत नसतं आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना टाईम मॅनेजमेंट म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा पेपर हा वेळेवरती पूर्ण होत नाही. जरी तुम्ही हिंदी विषयाचा खूप छान अभ्यास केला असेल, उर्वरित पेपर खूप छान लिहिला, पण वेळेवर पेपर पूर्ण करू शकले नाही, तर त्या अभ्यासाला काहीही अर्थ उरत नाही. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात आधी पेपर प्रेझेंटेशन आणि टाईम मॅनेजमेंट ह्या दोन्ही गोष्टींवरती बारकाईने लक्ष द्यायचं असणार आहे. त्यानंतर बघा स्पेलिंग मिस्टेक हा एक मुद्दा असतो. कारण वर्षभर आपण हिंदी विषयाचं लेखन खूप कमी करत असतो. त्यामुळे हिंदी विषयाच्या लेखनाकडे किंवा शुद्ध लेखनाकडे आपण लक्ष देत नाही. तुम्ही उर्वरित पेपर किंवा संपूर्ण पेपर खूप छान पद्धतीने लिहिला आणि प्रत्येक प्रश्नामध्ये 1-2 शब्द जर तुमचे अशुद्ध असली, तर त्या ठिकाणी देखील तुमचे मार्क्स हे कमी होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला करायचं काय, स्पेलिंग मिस्टेक म्हणजे हिंदी लेखनाचा सराव तुम्हाला करायचा असणार आहे. तर बघा अभ्यास करत असताना हे 2 मुद्दे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंदी विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा हे आज आपण बघितला. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.